ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज। डुप्लिकेट सोन्याच्या आमिषाने फसवणूक, गर्दीत खिसे कापूगिरी करणारी टोळी जेरबंद। लातूर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त, 8 गुन्ह्याची उकल। बनावट सोन्याचे बिस्किट दाखवून नागरिकांची फसवणूक करणे, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास करणे तसेच गर्दीच्या ठिकाणी खिसे कापूगिरी करणाऱ्या सराईत टोळीला लातूर स्थानिक गुन्हे शाखेने अखेर बेड्या ठोकल्या। या कारवाईत पोलिसांनी 3 आरोपींना अटक करत त्यांच्या ताब्यातून तब्बल 5,03,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले 8 गुन्हे उघडकीस आणले। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर विशेष मोहीम सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथक तपास करत असताना 22 मे रोजी गुप्त माहिती मिळाली। औसा लातूर रोडवरील वासनगाव पाटी परिसरातील काही इसम बनावट सोन्याचे बिस्किट विक्रीसाठी ग्राहकाच्या शोधात थांबल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून 3 ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बाबाराव सूर्यकांत जाधव वय 30, केशव छगन जाधव वय 50 आणि संदीप दगडू जाधव वय 29 यांचा समावेश असून तिघेही सलगरा तालुका जिल्हा लातूर येथील रहिवासी आहेत। पोलिसांनी आरोपींची झडती घेतली असता सोन्याचे मणी, मंगळसूत्र, मोठी रोख रक्कम तसेच सोनेरी रंगाचे डुप्लिकेट बिस्किट आढळून आले। चौकशीत आरोपींनी महिलांना सोन्याचे बिस्किट सापडल्याचे सांगून विश्वासात घेत त्यांच्या गळ्यातील दागिने चोरण्याची कबुली दिली। याशिवाय बसस्थानके, सरकारी रुग्णालय परिसर, सार्वजनिक कार्यालय व गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या खिशातील व पिशव्यातील रोकड चोरी गेल्याचेही निष्पन्न झाले। या कारवाईत गांधी चौक, देवडी, अहमदपूर, शिवाजीनगर, कासार, शिरशी, औसा, किनगाव आणि MIDC पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील 1,73,000ची रोकड, 22 ग्रॅम वजनाचे सुमारे 3,30,000चे सोन्याचे दागिने आणि बनावट सोन्याचे बिस्किट असा एकूण 5,03,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दरम्यान आरोपी संदीप दगडू जाधव हा उदगीर शहर, औसा, देवणी, शिवाजीनगर, उदगीर आणि चाकूर पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या फसवणुकीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी असल्याचेही तपासात समोर आले आहे। ही कारवाई प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक अक्षय जाधव, पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे पार पाडली। या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील फसवणूक आणि गर्दीतील चोरीच्या घटनांवर मोठ्या प्रमाणात आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे। नागरिकांनी अनोळखी व्यक्तींच्या आमिषांना बळी न पडता सतर्क राहावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। लातूर जिल्हा प्रतिनिधी अजमत पठाण।